वेलकम आहे आजच्या या लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटीमध्ये. मी तुम्हा सर्वांचं वेलकम करत आहे, स्वागत करायचं आहे. पुढील 30 ते 35 मिनटं सर्वांनी आपल्या या झूम पॅनलवर व्यवस्थित प्रॉपर कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. दैनंदिन जीवनातील समस्या कोणत्या आहेत? बघा, आपण पहिले तर दैनंदिन जीवनातील समस्या समजून घेऊया. एक 5 ते 6 प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. बघा, या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे आहे का? असेल तर वेल अँड गुड. आपण पहिले तर प्रश्न समजूया. पहिला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल समाधानी आहात का? त्यानंतर तुम्ही सध्या करत असलेल्या नोकरीत समाधानी आहात का? तुम्ही नोकरीतून अथवा व्यवसायातून तुमची प्रगती होत आहे का? तुमच्या नोकरीत अथवा व्यवसायात आर्थिक मंदीपासून किंवा लॉकडाऊनपासून तुम्ही सुरक्षित आहात का? यानंतर बघा, तुम्ही तुमच्या परिवाराला जास्तीत जास्त वेळ देता का? आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले आहे का? की जे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने तुम्ही तुमचा हा जो प्रवास आहे सुरू केलेला आहे. बघा, वरील प्रश्नाचे उत्तर जर तुमच्याकडं असेल फ्रेंड, तर वेल अँड गुड. तुम्हाला या कन्सेप्टची आवश्यकता नाही. पण या प्रश्नापैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर नसेल ना, तर फ्रेंड तुम्हाला या कन्सेप्टची खूप आवश्यकता आहे. तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स आहे. मग काय संधी आहे ते आपण पुढे समजून घेणारच आहोत. पण त्या अगोदर बघा, ड्रीम्स म्हणजे काही आपले स्वप्न असतात, काही ड्रीम्स असतात. मग कोणकोणते असतात? स्वतःचं घर असायला हवं, 4 व्हीलर असायला हवी, फॅमिलीसोबत विदेशी जावंसं वाटतंय, आपली फॅमिली हॅप्पी राहायला पाहिजे, मुलांचं एज्युकेशन हाय लेवलचं व्हायला पाहिजे. पण हे सर्व जर तुम्हाला करायचं म्हटलं तर गरज आहे ती पैशाची. बघा, आपण जो काही छोटा मोठा बिझनेस, जे काही छोटं मोठं जॉब तुम्ही करत असाल, त्यातून तुमच्या ज्या दररोजच्या गरजा आहे त्या पूर्ण होत आहे की नाही मला माहिती नाही. पण खरंच तुम्हाला वाटत असेल की मला माझी स्वप्न, माझे मुलांची जी एज्युकेशन आहे, माझी फॅमिली हॅप्पी राहायला पाहिजे, तर खरंच हा कन्सेप्ट आहे ना फ्रेंड, तर तुमच्यासाठी आहे. इथून तुमच्या गरजाच नाही, तर तुम्ही तुमचे स्वप्न देखील पूर्ण करणार आहात या कन्सेप्टच्या माध्यमातून. मग काय आहे कन्सेप्ट, आपण समोर पुढे स्लाइड बाय स्लाइड समजून घेणारच आहोत. बघा, एखाद्या विशिष्ट प्रयत्नातून तुमची स्वप्न पूर्ण झाली तर कसे असू शकेल तुमचे जीवन? एखाद्या विशिष्ट प्रयत्नातून तुमची स्वप्न पूर्ण झाली तर कसे असू शकेल तुमचे जीवन? तर काय तुम्ही अशा एखाद्या संधीचा विचार करत आहात की जेथून तुमची खरंच स्वप्न पूर्ण होणार? येस फ्रेंड, अशा कन्सेप्टचं नाव आहे स्वामिनी लाईफ बिझनेस. येस, या स्वामिनी लाईफ बिझनेसच्या माध्यमातून तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. बघा, तुम्हाला इथे करायचं तरी काय आहे? फक्त आणि फक्त माहिती समजून घ्यायची आहे. तीच माहिती इतरांना सांगायची आहे. इतरांना सांगून तुम्ही तुमचे स्वप्नच, गरजाच नाही तर तुम्ही तुमचे स्वप्न देखील इथून पूर्ण करणार आहात. पण त्यासाठी तुमचे विचार, तुमची सोच कशी असायला पाहिजे? मोठी असायला पाहिजे. ज्या व्यक्तीचे विचार मोठे आहे, ज्यांची सोच मोठी आहे, त्यांच्यासाठी आज मी आपल्याला जगातील सर्वात महान बिझनेस मॉडेलबद्दल सांगणार आहे. की येथून सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन बदलले आहे आणि बदलत देखील आहे. अशा आपल्या बिझनेस मॉडेलचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस कन्सेप्ट. यस फ्रेंड, तुम्ही बरोबर ऐकत आहात. आपल्या या महान बिझनेस मॉडेलचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस कन्सेप्ट. आपल्या या कन्सेप्टमध्ये काम करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. घरी बसून काम करता येईल, पूर्ण वेळ काम करण्याची देखील गरज नाही. आणि इथे बघा, कोण व्यक्ती काम करू शकते. इथे जी व्यक्ती नोकरी करत असेल ती देखील करू शकते. गृहिणी असेल ती तिचं घरकाम वगैरे सर्व करून ती देखील करू शकते. विद्यार्थी असेल ते देखील करू शकतात, त्यांचं कॉलेज वगैरे करून. इथून पार्ट टाईममध्ये 1 ते 2 घंटा जरी काम केलं तरीसुद्धा 1500 ते 3000 रुपये इथून दिवसाला ते कमवणार आहेत. आणि महिन्याचा जर विचार केला तर इझी 25 ते 30,000 रुपये इथून ते एक्स्ट्रा इन्कम घेणार आहेत. तुमच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी हा एक चांगला विकल्प आहे. मग कोणता? डायरेक्ट सेलिंग, की ज्यामध्ये इतर इंडस्ट्रीच्या तुलनेत सर्वात जास्त जे करोडपती आहे आपल्या डायरेक्ट सेलिंग कन्सेप्टच्या माध्यमातून बनलेले आहे. बघा, इथे कोणतीही आर्थिक मंदी नाही, आर्थिक गुंतवणूक देखील नाही, आणि आपण जे काही काम करणार आहोत ते काम करत असताना कोणत्याही प्रकारचा धोका देखील नाही. ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीही पद्धतीने तुम्ही काम करू शकता. पूर्ण वेळ करा, अर्ध वेळ करा, जसा वेळ मिळेल तसे तुम्ही इथून काम करू शकता. इथे कोणतेही
तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. इथे कोणतेही कार्यालय किंवा कर्मचारी ठेवण्याची गरज नाही. बघा, एक मनात विचार येतोय, काम जर करायचं म्हटलं तर एखादा ऑफिस ओपन करावं लागेल किंवा कर्मचारी ठेवावं लागेल. नाही फ्रेंड्स, कसल्याही प्रकारचं कार्यालय आणि कर्मचारी इथे तुम्हाला ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसा वेळ मिळेल तसं काम करून इथून एक्स्ट्रा इन्कम घेऊ शकता. कोणतेही जॉईनिंग फीस नाही आपल्याकडे, कोणतेही इन्व्हेस्टमेंट चार्जेस देखील नाही आणि कोणतेही मेंटेनन्स चार्जेस देखील नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचा जो कन्सेप्ट आहे हा स्टार्ट होतोय. बघा, तर आपण ट्रॅडिशनल मार्केट आणि डायरेक्ट सेलिंग काय आहे ते पहिले तर समजून घेऊया. ट्रॅडिशनल मार्केट म्हणजे जे काही आपण गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत जे काही प्रोडक्ट खरेदी करत असतो त्याला बोलले जातं ट्रॅडिशनल मार्केट. बघा, इथे एक पेन घेतलेला आहे. या पेनचं उदाहरण घेऊन आपण पहिले तर समजून घेऊया. स्लाईडवर एक पेन दिसत आहे. हा पेन आहे, याची सेलिंग प्राईस आहे 10 रुपये. पण याची मूळ किंमत तुम्हाला माहिती आहे का? नसेल फ्रेंड्स माहिती. बघा, मी सांगणार आहे तुम्हाला, या पेनला जो खर्च लागतो याची मूळ किंमत आहे फक्त आणि फक्त 3 रुपये. पण तोच पेन आपल्याला 10 रुपयाला विकत घ्यावा लागतोय. आपण कधी विचारच करत नाही, खरंच हा पेन MRP 10 रुपये आहे तर खरंच याला खर्च 10 रुपये लागला असेल का? काही विचार न करता आपण मार्केटमधून त्याला खरेदी करत असते. पण मी तुम्हाला सांगणार आहे आज की हा पेन आपल्यापर्यंत कसा पोहोचतो, एका चेनच्या सिस्टीमच्या माध्यमातून. बघा, मॅन्युफॅक्चरिंग किंमत 3 रुपये आहे. त्यानंतर तो ट्रान्सपोर्टकडे येतो, त्यानंतर होलसेलर, त्यानंतर ॲड करणारे सेलिब्रिटी असतात, त्यानंतर रिटेलर आणि नंतर आपण असतोय कस्टमर. या पद्धतीनं तो पेन आपल्यापर्यंत पोहोचतोय म्हणून त्याची किंमत होते 10 रुपये. इथे आपण 70% एक्स्ट्रा पैसा देतो. या व्यक्ती 70% जो पैसा आहे या व्यक्तीमध्ये डिवाईड केला जातो म्हणून तो पेन आपल्याला कस्टमरला 10 रुपयाला खरेदी करावं लागत असतो. पण बघा, डायरेक्ट सेलिंगमध्ये तसं नाही. इथे 70% जो पैसा आहे तो आपल्याला कमवण्याची संधी आहे. जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे समजून, त्याला आपण डायरेक्ट सेलिंग बोलतो. डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आपल्याला कमवण्याची संधी आहे एका आपल्या स्वामिनी कन्सेप्टच्या माध्यमातून. बघा, आता इथेही डायरेक्ट सेलिंगमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. या पेनची जी किंमत आहे 3 रुपयेच राहणार. सुरुवातीला आपल्याला हा पेन MRPलाच खरेदी करावा लागणार, जी त्याची प्राईज आहे 10 रुपये आणि 3 रुपयातच इकडे मॅन्युफॅक्चरिंग किंमत आहे त्याची 3 रुपयालाच तो बनणार. इथे पण जो 70% पैसा आहे तो आपल्याला कमवण्याची संधी आहे. म्हणजे इथं ट्रान्सपोर्ट, होलसेलर, सेलिब्रिटी आणि रिटेलर हे सर्व व्यक्ती आपल्या डायरेक्ट सेलिंगमध्ये कमी करण्यात येतात आणि आपल्या स्वामिनी कन्सेप्टच्या माध्यमातून तुम्हाला आणि आम्हाला इथे 70% जो पैसा आहे तो कमवण्याची संधी आहे. मग ती कशी आहे तर ते पुढे तुम्हाला एका स्ट्रक्चरच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. आयुष्यभरासाठी हा टेन्शन फ्री बिझनेस आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम तुम्ही घरी बसून करू शकता. कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊन करायचं नाही. प्रत्येकासाठी ही उत्तम व्यवसायाची संधी आहे. इथे प्रत्येक व्यक्ती काम करू शकते. स्टुडंट असेल, हाऊसवाईफ असेल, बिझनेस करणारी व्यक्ती असेल, नोकरी करणारी व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्ती आपल्या या कन्सेप्टमध्ये काम करू शकते. इथे वयाची, शिक्षणाची काहीच अट नाही. बघा, ज्या कन्सेप्टची तुम्हाला मी माहिती सांगत आहे त्या कन्सेप्टच्या संस्थेचं पहिले तर आपण माहिती घेऊया. थोडक्यात तुम्हाला संस्थेची माहिती सांगणार आहे. बघा, संस्थेचं नाव आहे स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड. संस्थेची वेबसाईट आहे www.swamini.in. या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण आपल्या संस्थेची डिटेल्स मिळतील. संस्थेची जी स्थापना आहे 1 नोव्हेंबर 2018ला झालेली आहे. संस्थेचं जे मुख्यालय आहे जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातली ही संस्था आहे. संस्थेचे MD आहे श्री सुनील रामचंद्र खोत सर. वरती फोटो तुम्हाला दिसत असेल सरांचा. सरांना 20 वर्षाचा डायरेक्ट सेलिंगचा अनुभव आहे आणि तोच अनुभव घेऊन सरांनी 1 नोव्हेंबर 2018ला डिसिजन घेतले स्वतःची संस्था स्थापन करण्याचा. आणि बघता बघता आपल्या या संस्थेला 6 वर्ष देखील कंप्लीट झालेले आहेत. 6 वर्षामध्ये 12 लाख प्लस डिस्ट्रीब्युटर काम करत आहेत. आनंदी आहे, हॅप्पी आहे, दररोजचं इन्कम देखील घेत आहे. त्यांच्या जे काही छोट्या मोठ्या गरजा, स्वप्न असतील ते आपल्या कन्सेप्टच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत. सांगायला एक आनंद होतो की आपल्या संस्थेत 22 प्लस व्यक्ती करोडपती बनलेले आहेत आणि 300 प्लस व्यक्ती असे आहेत की ते कार अचीव्हर देखील आहेत. बघा, आपल्याकडं काही उत्पादने आहेत. आरोग्याविषयी आहे, काही शेतीविषयी आहे आणि काही वैयक्तिक देखील आहे. म्हणजे घरगुती देखील काही प्रोडक्ट्स आपल्या संस्थेत अवेलेबल आहेत. संस्थेला भारत सरकारकडून देण्यात आलेली काही विविध प्रमाणपत्रे आहे. स्लाईडवर तुम्हाला दिसत असेल. पॅन कार्ड आहे, MCA सर्टिफिकेट आहे,
ISO सर्टिफिकेट आहे, जे काही संस्थेला सर्टिफिकेट लागत असतात ते पूर्ण आपल्या संस्थेकडं अवेलेबल आहेत. जॉईनिंग किट आपण समजून घेऊया. पहिले जॉईनिंग किटमध्ये फूड सप्लिमेंटचे काही प्रोडक्ट्स आहे, त्यानंतर शेतीचे पण प्रोडक्ट्स आहे, त्यानंतर आपल्याकडं पर्सनलमध्ये सॅनिटरी नॅपकिन आहे. आता स्लाईडवर तुम्हाला प्रोडक्ट दिसले तर मनामध्ये एक विचार आला असेल तुमच्या माइंडमध्ये की बघा आता आपल्याला हे प्रोडक्ट घ्यावं लागेल आणि विकावं लागेल. नाही फ्रेंड्स, तुम्हाला हे प्रत्येक वेळेस प्रोडक्ट घ्यायचे पण नाही आणि विकायचे पण नाही. फक्त आणि फक्त स्वतःसाठी एक प्रोडक्ट इथून खरेदी करायचं आहे. मग बघा, पहिलं जॉईनिंग किटमध्ये फूड सप्लिमेंटचे प्रोडक्ट आहे, त्यामध्ये नोनी आहे, सिबकत्रान आहे, पंचामृत आहे, हर्बावीर आहे, बेरी आहे. या 5 प्रोडक्टपैकी तुम्ही कोणतंही एक प्रोडक्ट घेऊन सुरुवात करू शकता. त्यानंतर क्युबा ट्रिपल ॲक्शन हे शेतीचे प्रोडक्ट आहे, या दोन्हीमधील कोणतेही एक प्रोडक्ट घेऊन सुरुवात करू शकता. त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल मला फूड सप्लिमेंटचे प्रोडक्ट नको, शेतीचेही नको, तर तुम्ही सॅनिटरी नॅपकिनला घेऊन देखील या आपल्या कन्सेप्टला सुरुवात करू शकता. इथे तुमची चॉईस आहे. फक्त आणि फक्त 1680 रुपयाचा तुम्हाला वन टाईम एक प्रोडक्ट खरेदी करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या चॉईसनं प्रोडक्ट भेटणार आहे, प्लसमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे, म्हणजे तुम्हाला एक लायसन भेटणार आहे पुढं इन्कम घेण्यासाठी. जॉईनिंग किट ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलीच आहे. रिपर्चेस किट पण आपल्याकडं अवेलेबल आहे. रिपर्चेस करणं गरजेचं नाही, पण तुम्हाला जर काही प्रोडक्ट हवे असेल तर तुम्ही रिपर्चेस करू शकता. त्याचं देखील इन्कम आपली संस्था देत असते. बघा, आपल्या या कन्सेप्टला स्टार्ट करायचं तर तुम्ही एका आयडीने करू शकता, 3 आयडीने करू शकता, 7 आयडीने करू शकता. तर याचं बेनिफिट तुम्हाला सांगणार आहे. एका आयडीने जर सुरुवात केली तर सिल्वर इन्कम तुम्ही एका दिवसाला 33,000 रुपये इथून घेऊ शकता. त्यानंतर 3 आयडीने जर सुरुवात केली तर एका दिवसाला तुम्ही 99,000 रुपये इन्कम इथून घेऊ शकता. आणि त्यानंतर जर तुम्ही 7 आयडीने सुरुवात केली तर एका दिवसाला सिल्वरचं जे इन्कम आहे 2,31,000 रुपये तुम्ही एका दिवसाला इथून घेणार आहात. आता 2,31,000 तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला वाटत असेल खरंच आपण 2,31,000 रुपये इन्कम इथून घेणार, एवढी मोठी अमाऊंट स्लाईडवर दाखवत आहे. यस फ्रेंड, तुम्ही नक्की इथून घेऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर सिस्टीमने काम करावं लागेल. पहिले तर एज्युकेशन घ्यावं लागेल. कमीत कमी 3 वर्ष आपल्या संस्थेमध्ये टिकून काम करावं लागेल. नक्की एक दिवस तुम्ही 2,31,000 रुपये इन्कम सिल्वरचं आपल्या या कन्सेप्टच्या माध्यमातून घेणार आहात. आता 1 आयडी, 3 आयडी आणि 7 आयडी तुम्हाला वेगवेगळं जे आहेत आपलं इन्कम ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे? कारण तुम्ही इथे 2,31,000 इन्कम घेऊ शकता. आता इथे तुमची चॉईस आहे. बघा, तुम्हाला सुरुवात किती आयडीने करायची. जर तुमच्या स्वप्न जर मोठे असेल तर तुम्ही 3 आयडी किंवा 7 आयडीने आपल्या या कन्सेप्टला सुरुवात करायलाच पाहिजे. आपल्या संस्थेतून 4 प्रकारचे इन्कम दिल्या जाते. मग 4 प्रकारचे इन्कम कोणकोणते आहे? पहिला आहे सिल्वर प्लॅन. सिल्वर प्लॅनमध्ये एका सिंगल आयडीवरती तुम्ही 1,500 ते 3,000 रुपये घेणार आहात एका दिवसाला. गोल्ड प्लॅनमध्ये एका सिंगल आयडीवरती 15,000 रुपये ते 30,000 रुपये घेणार आहात. बक्षीस व पुरस्कार आहे आपल्याकडे 2,000 पासून ते 2 करोड रुपयापर्यंत. रिपर्चेस आहे चौथा प्लॅन 2 लाखापासून ते 8 लाख रुपयापर्यंत तुम्ही महिन्याला इथं इन्कम घेणार आहात रिपर्चेसमध्ये. आता हे जे 4 प्लॅन आहे ते 4 प्लॅन तुम्हाला मी एक एक समजून सांगणार आहे. पहिलं आपण सिल्वर प्लॅनचं जे इन्कम आहे ते कसं घेतलं जातं ते आपण समजून घेऊया. प्लॅन ए आहे सिल्वर प्लॅन. सिल्वर प्लॅनमध्ये बघा, आपण स्वतः स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. यू पोझिशन म्हणजे आपण स्वतः या कन्सेप्टला 1,680 रुपये देऊन 1,680 रुपयाची खरेदी करून तुम्ही सुरुवात केलेली आहे. तुम्हाला एक लायसन भेटलेलं आहे. तसेच तुम्ही तुमच्या माध्यमातून 2 व्यक्ती सुरुवातीला या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केले, राम आणि श्याम असं त्यांचं आपण नाव पकडून चालूया. रामनेही 1,680 रुपयाची खरेदी केली आणि श्यामने देखील 1,680 रुपयाची खरेदी केली. आता या दोघांनी तुमच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे तर तुमची लेफ्ट आणि राईट एक पेअर मॅचिंग होते, म्हणून संस्था तुम्हाला फर्स्ट पेआउट बनवते 1,500 रुपये. आता जसं तुम्हाला इन्कम आलं आहे तर तसं राम आणि श्याम शांत बसणार आहेत का? नाही बसणार, कारण ते देखील पैसा कमवण्यासाठीच आपल्या या कन्सेप्टमध्ये आलेले आहेत. बघा, जसं तुम्ही रामला आणि श्यामला सांगितलं तसं राम आणि श्याम देखील खाली 2-2 व्यक्तींना सांगणारच. ते देखील ए आणि बी, आणि इकडे श्याम सी आणि डी असे एका टायमाला एका 12 तासामध्ये तुमच्या माध्यमातून जर 4 व्यक्ती आले तर इथं 3 व्यक्तीचं पेआउट बनणार आहे. मग 3 व्यक्ती कोण कोण? हे बघा, रामचं बनणार 1,500 रुपये,
श्यामचं पण बनणार 1500 रुपये. आणि वरती बघा तुम्ही काही काम न करता तुमचं देखील सेकंड पे आउट बनतं इथं 1500 रुपये. कारण संस्था बोलते राम आणि श्याम तुमच्या माध्यमातून आलेले, म्हणून संस्था तुम्हाला पण सिल्वरमध्ये इन्कम देत असते 1500 रुपये. इथे सेम इन्कम आहे, सिनियर ज्युनियर काहीच नाही. सिल्वर प्लॅन हा पर डे आहे, पर डे फ्लॅश आउट आहे, पर डे क्लोजिंग आहे आपल्या या सिल्वर प्लॅनची. दररोज 2 क्लोजिंग असते. 12 AM ला जर एक पेअर मॅचिंग केली तर 1500 रुपये इन्कम घेणार आहात. परत 12 PM ला एक पेअर मॅचिंग केली तर परत 1500 रुपये. म्हणजे एका दिवसाला तुम्ही इथून 3000 रुपये घेणार आहात. आणि महिन्याचा जर विचार केला तर 90,000 रुपये तुम्ही इथून इन्कम घेणार आहात एका सिंगल ID वरती. सिल्वर इन्कम सांगत आहे फक्त. बघा इथं पहिली पेअर मॅचिंग झाली, त्याचं इन्कम तुम्हाला 1500 रुपये. त्या 1500तून TDS आणि ॲडमिन चार्ज असे 20% डिडक्ट होऊन तुमच्या अकाउंटला एक पेअर मॅचिंगचे 1200 रुपये डिपॉझिट होत असतात. गोल्ड होण्यासाठी तुम्हाला 10 पेआउट घेणे खूप आवश्यक असतात. त्या 10 पेआउटमधले तुमचे 4 पेआउट संस्था होल्डर ठेवते. मग ते कोणकोणते ठेवणार? एक 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर आणि 10 नंबर. जसे तुमचे 10 पेआउटमधले 4 पेआउट होल्डवर राहणार, 6 पेआउट तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होणार, तर तुमचा ID हा गोल्ड बनतोय, गोल्ड प्रमोशन होतोय. गोल्ड इन्कम घेण्यासाठी तो ID काय होईल? जनरेट होईल. बघा आता आपण गोल्ड प्लॅनचं इन्कम ते समजून घेणार आहोत की कसं घेतला जातो. प्लॅन बी आहे गोल्ड प्लॅन. आता यू पोझिशन दाखवलेली आहे इथे. आपण स्वतः 10 पेआउटमध्ये गोल्ड झालेले आहात. तसे तुमच्या टीममध्ये राम आणि श्याम तुम्ही सुरुवातीला आणलेले होते. रामने आणि श्यामने सिल्वरमध्ये तुम्हाला एक पेअर मॅचिंग करून 1500 रुपये इन्कम दिलं होतं. आता हे दोन व्यक्ती काम करत गेले, त्यांचेही 10 पेआउट होणार. रामचे श्यामचे 10 पेआउट झाले तर परत राम आणि श्याम देखील गोल्ड बनणार आहे, तर परत यांची गोल्ड पेअर मॅचिंग होते आणि गोल्डचं इन्कम तुम्हाला इथं 1500 रुपये दिल्या जाते. म्हणजे इथे सिल्वरचं पण एक व्यक्ती आपल्याला इन्कम देत असतोय आणि गोल्डचं सुद्धा. इथे आहे 12 AM ला जर तुम्ही 10 पेअर गोल्डचं मॅचिंग केलं तर 15,000 रुपये घेणार आहात. परत 12 PM ला 10 पेअर गोल्डचे मॅचिंग केलं तर परत 15,000 रुपये. दिवसाला तुम्ही इथं गोल्डचं इन्कम 30,000 रुपये घेणार आहात एका सिंगल ID वरती. आणि महिन्याचा जर विचार केला तर 9 लाख रुपये. आता हा गोल्ड प्लॅन जो आहे हा कॅरी फॉरवर्ड आहे. म्हणजे बघा लेफ्टला जर तुमचे 2 गोल्ड झाले आणि राईटला जर एकच गोल्ड झाला तर एक गोल्ड मॅचिंग होणार आणि एक गोल्ड मॅचिंगचं 1500 रुपये इन्कम दिल्या जाणार. आणि राहिलेला जो एक गोल्ड आहे लेफ्टला, जेव्हाही केव्हा राईटला होईल तेव्हा तो परत मॅचिंग होऊन तुम्हाला इथे इन्कम गोल्डचं दिल्या जाते. म्हणजे गोल्ड प्लॅन हा कॅरी फॉरवर्ड प्लॅन आहे. सिल्वर प्लॅन हा पर डे क्लोजिंग आहे, पर डे फ्लॅश आउट आहे. बघा आता सिल्वर आणि गोल्डचं इन्कम जर प्लस केलं तर 9,90,000 रुपये तुम्ही दोन्ही प्लॅनचं जे इन्कम आहे एका सिंगल ID वरती इथे तुम्ही घेऊ शकता. प्लॅन सी समजून घेऊया. तिसरा प्लॅन आहे बक्षीस व पुरस्कार. आता बक्षीस पुरस्कार पहिले समजून घेऊ. इथे 10 प्रकारचे रँक आहे आपल्या, वेगवेगळ्या रँक. बघा पहिले रँक आपण बघूया स्टार रँक. स्टार रँकसाठी तुम्हाला लेफ्ट राईटला 10 गोल्ड बनवावं लागतात, तेव्हा तुमची रँक बनते स्टार. आणि तुम्हाला अवॉर्ड म्हणून संस्था देत असते लेदर बॅग. गोल्ड स्टारसाठी 25 गोल्ड मॅच करावं लागतं, तिथं मोबाईल टॅब. पर्ल एक्झिक्युटिव्हसाठी 50 गोल्ड मॅच करावं लागतं, तिथं लॅपटॉप. एमराल्ड रँकसाठी 100 गोल्ड मॅच करावं लागतं, तिथे बजाज प्लॅटिनम. रुबी रँकसाठी 500 गोल्ड मॅच करावं लागतं, तिथं फॉरेन ट्रिप. प्लॅटिनम रँकसाठी 1000 गोल्ड मॅच करावं लागतं, तिथं रेनॉल्ड क्विड 4 व्हीलर आपली संस्था देत असते. डायमंड रँकसाठी 2000 गोल्ड लेफ्ट राईटला मॅच करावं लागतात, तिथं 200 ग्रॅम गोल्ड संस्थेकडून मिळते. डबल डायमंडसाठी 4000 गोल्ड मॅच करावं लागतात, तिथं महिंद्रा मराजो गाडी आपल्याला संस्था देत असते. रॉयल डायमंडसाठी 8000 गोल्ड लेफ्ट राईटला मॅचिंग करावं लागतं, तिथं ऑडी Q3 4 व्हीलर संस्थेकडून दिल्या जाते. क्राऊन डायमंड शेवटची रँक आहे 10 नंबरची. क्राऊन डायमंडसाठी 16,000 लेफ्ट आणि 16,000 राईट असे गोल्ड मॅचिंग करावं लागतात, तिथे 1 BHK फ्लॅट प्लस ऑडी Q5 ही 4 व्हीलर संस्था देत असते. बघा आता तुम्हाला जर वाटत असेल हे अवॉर्ड मला घ्यायचे तर ते घेऊ शकता, किंवा मग त्याबदला संस्था तुम्हाला कॅश देखील देत असते. चौथा प्लॅन आहे रिपर्चेस. रिपर्चेस प्लॅन आपण समजून घेऊया. रिपर्चेस प्लॅन हा कंपल्सरी नाही, पण एक शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगणार. तुम्ही किंवा तुमच्या टीममधून जरी रिपर्चेस झालं तरी सुद्धा तुम्हाला इन्कम इथे संस्था देत असते. बघा यू पोझिशन तुम्ही स्वतः
लेफ्टला आणि राईटला तुम्ही किंवा तुमच्या टीममधून जरी खरेदी झाली तर आपण एक खरेदी झाली असे समजून पकडूया. लेफ्टला झाली 10,000ची खरेदी आणि राईटला झाली 15,000ची खरेदी. तर 10,000ची खरेदी झाली तर तिथे तुम्हाला 10,000 BV मिळतात आणि 15,000ची खरेदी झाली तर 15,000 BV मिळत असतात. आता कमी 10,000 आहे म्हणून 10,000 10,000 मॅच करून वरती तुम्हाला 10,000 रुपये इन्कम संस्था इथे रिपर्चेसचं देत असते आणि राहिलेले जे 5,000 BV आहे ते कॅरी फॉरवर्डसाठी राहतात. आता हे जे इन्कम आहे हे इन्कम तुम्ही इथं विकली घेऊ शकता. विकली तुम्हाला 2 लाख रुपये आणि महिन्याला 8 लाख रुपये असं रिपर्चेसचं इन्कम तुम्ही इथून घेणार आहात. पण परत एकदा सांगेल, रिपर्चेस हे आपल्यासाठी कंपल्सरी नाही आपल्या संस्थेकडं. खूप महत्त्वाचे एक 9 ते 10 पॉईंट तुम्हाला समजून सांगणार आहे. शॉर्टमध्ये आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. लक्षपूर्वक ऐकायचं आहे सर्वांनी आणि कोणीही लेफ्ट होणार नाही. एक 5 ते 6 मिनटंच तुमचे घेणार आहेत. बघा, पहिला पॉईंट आहे, खूप कमी जॉईनिंग अमाऊंट आहे. किती आहे? फक्त आणि फक्त 1,680 रुपये. बघा, या 1,680मध्ये तुमचा बिझनेस हा स्टार्ट होतोय. असा मार्केटमध्ये कोणता कन्सेप्ट आहे, कोणता बिझनेस आहे की तो 1,680 रुपयामध्ये स्टार्ट होतो? मला तर वाटतं कोणताच नाही आहे. इथे तुमची लाईफ चेंज होऊ शकते असा आपला हा कन्सेप्ट आहे. छोटी छोटी अमाऊंट या 1,680मध्ये तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनीचं प्रोडक्ट पण भेटणार आहे आणि प्लसमध्ये एक लायसन भेटणार आहे पुढं इन्कम घेण्यासाठी. सर्वात जास्त मोठे पेआउट देणारी आपली संस्था आहे. फक्त 2 लाख लोकांपासून तुम्हाला 1,500 रुपयाचं इन्कम मिळत असते. जे काही तुमचं पेमेंट बनतंय, जे काही इन्कम आहे तुमचं, ते 24 तासाच्या आत तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होतंय. बघा, तुम्हाला कुठेही एक आठवडा किंवा 1 महिना वेट करायची इथे आवश्यकता नाही. आता मार्केटमध्ये तुम्ही कोणताही जॉब करा, 8 तास करा, 10 तास करा, तुम्हाला लगेच पेमेंट कोणीच देत नसते. किती जरी तुम्हाला अर्जंट जरी काम पडलं हॉस्पिटलचं तरीसुद्धा तुम्हाला प्रायव्हेट जॉबवाले कधीही तुम्हाला पेमेंट देणार नाही पूर्ण महिना कंप्लीट झाल्याशिवाय. पण आपल्या संस्थेमध्ये प्रत्येक दिवसाला तुम्ही इथून इन्कम घेणार. म्हणजे 24 तासाच्या आत तुम्ही जे काम केलेलं आहे ते कामाचं जे काही इन्कम आहे ते तुम्हाला 24 तासाच्या आत तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होत असते. 1,680च्या मॅचिंगमध्ये 1,500 रुपयाचा हा खूप एक युनिक प्लॅन आहे की आपल्या इंडियामध्ये आपल्या जी संस्था आहे स्वामिनीचं खूप नाव चालू आहे सध्या की 1,680च्या मॅचिंगमध्ये 1,500 रुपये इन्कम देत आहे आपली संस्था. 6 वर्षात दररोज पेआउट देणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. रिपर्चेस कंपल्सरी नाही आणि टेन्शन फ्री बिझनेस आहे. कसल्याही प्रकारचं स्ट्रेस घेऊन आपल्याला करायचं नाही आहे. बक्षीस व पुरस्कार मिळवण्यासाठी कोणतेही वेळेचं बंधन नाही. तुम्हाला जे मी बक्षीस पुरस्कार सांगितलेले आहे त्याला कोणताही टाईम लिमिट नाही आहे. जेव्हाही तुम्ही तुमचे मॅच होईल गोल्डचं तेव्हा तुम्हाला ते पुरस्कार दिल्या जात असतात. मग त्याला 1 वर्ष लागो की 2 वर्ष लागो, जसे होईल तसे तुम्हाला इथे संस्था ते बक्षीस आणि पुरस्कार मॅचिंग करून देत असते. उच्च दर्जाचे प्रशिक्षण व सपोर्ट सिस्टम आहे की येथे दररोज सकाळी 8 वाजता सर्वात अनुभव व्यक्तीकडून प्रशिक्षण दिल्या जाते. बघा, मार्केटमध्ये जर तुम्हाला एखादा कोर्स करायचा म्हटलं डायरेक्ट सेलिंगचा तर लाखो रुपये अगोदर द्यावं लागतात, तेव्हा कुठं तुम्हाला तो प्रशिक्षण देत असतोय. पण आपल्या संस्थेमध्ये जेव्हाही तुमचं रजिस्ट्रेशन होणार त्यानंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपली संस्था प्रशिक्षण देत असते. काम करण्याची खूप सोपी पद्धत आहे. विद्यार्थी असेल, गृहिणी असेल, नोकरदार असेल, व्यावसायिक असेल, सर्वांसाठी आपल्या एक सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही पद्धतीनं काम आपल्याला करता येते. इथे वेळेची मर्यादा नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. कार्यक्षेत्राची देखील मर्यादा नाही, कुठेही आपला कन्सेप्ट तुम्ही करू शकता. कुठे प्रवास देखील करायचा नाही. प्रशिक्षणासाठी सुद्धा खर्च नाही, ऑलरेडी तुम्हाला सांगितलंच आहे मी. फ्रीमध्ये तुम्हाला सर्व प्रशिक्षण इथं दिल्या जाते. बघा, रात्रीला 5:30 वाजता हिंदी प्लॅन प्रेझेंटेशन आपल्याकडं होत असतो, त्यानंतर 7ला होत असतो आणि परत 9ला मराठी प्लॅन प्रेझेंटेशन होत असतंय आणि सकाळी 8ला एकदम अनुभव व्यक्तीकडून ट्रेनिंग दिल्या जात असते. तेही तिथे तुम्हाला कसल्याही प्रकारचे चार्जेस स्वीकारल्या जात नाही. फ्रीमध्ये तुम्हाला हे पूर्ण ट्रेनिंग एज्युकेशन आपली संस्था इथे देत असते. कोणतेही हॉटेलचा पण खर्च नाही.
वेळ खर्च करण्याची देखील गरज नाही आणि आपल्या सर्वांसाठी हा एक खूप पर्यायी बिझनेस आहे. कोणतीही गुंतवणूक नाही, वयाची पण अट नाही, शिक्षणाची पण अट नाही. बघा, कन्सेप्ट तो पूर्ण समजून घेतलेला आहे, पण मनामध्ये तुम्हाला एक विचार आला असेल की आता हा कन्सेप्ट आपण करायचा तरी कसा? मॅडम तर बोलत आहे वर्क फ्रॉम होम करायचा आहे, घरात बसून करायचं आहे. येस फ्रेंड, घरात बसूनच करायचं आहे, वर्क फ्रॉम होमच करायचं आहे. मग कसं करायचं आहे? बघा, आपल्याकडं जो काही आपण आता त्या मोबाईलवरती तुम्ही जी काही झूम मीटिंग बघत आहात, त्याच मोबाईल फोनचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्याच फोनवरून तुम्ही इथून दिवसाला 1500 ते 3000 रुपये घेणार आहात. मग कसे घेणार आहात? बघा, आपण काय करतोय, तुम्हाला फक्त आणि फक्त सोशल मीडियावर काम करायचं आहे. पहिले तर आपण व्हॉट्सअप यूज करतोय, फेसबुक यूज करतोय, इंस्टाग्राम, यूट्यूब. आता ह्या आपण यूज करतोय, पण त्यावर काय करतोय, आपण टाईमपास करतोय, आपला वेळ वाया घालवतोय. तिथं आपण व्हिडिओ बघतोय आणि इतर लोकांना तिथे पैसे कमवून देतोय, लोकांचे व्हिडिओ, फोटो, स्टोरी बघून सनी. मग तिथे तुम्हाला काही पैसे कमवण्याची संधी आहे का? काहीच नाही आहे फ्रेंड. पण त्याच फोनचा वापर तुम्ही जर आपल्या इकडे या कन्सेप्टमध्ये जर केला फ्रेंड्स, तर तुम्ही खूप सारं इन्कम इथून घेणार आहात. मग काय करायचं आहे तुम्हाला? जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होणार, तेव्हा तुम्हाला आम्ही काही फोटोज, व्हिडिओज, काही स्टोरी देणार. मग तुम्ही काय करायचं, तुमच्या व्हॉट्सअपला, फेसबुकला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला त्या ठेवायच्या आहे. आणि तिथून तुम्हाला काही व्यक्ती विचारणार की हे काय आहे म्हणून सनी. मग तुम्ही त्यांना स्वतः समजून सांगायचं नाही. त्यांना फक्त आपल्या झूम मीटिंगवर निमंत्रित करायचं आहे. काही घंट्यासाठी काम करायचं आहे. भविष्यात जर बघायला गेलं तर इथून तुम्हाला दररोजचं इन्कम चालू राहणार आहे. मग फ्रेंड्स, काय करायचं आहे, सोशल मीडियाचा वापर करायचा आहे आणि सोशल मीडियाहून तुम्ही इथून 25 ते 30,000 रुपये इझी इन्कम घेणार आहात. का जॉईन करावी स्वामिनी? कारण स्वामिनीमध्ये एकदम चांगले बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आहे, चांगली सिस्टीम आहे आणि मार्केटपेक्षा हा खूप वेगळा प्लॅन आहे आणि दररोज पेआउट देणारी ही आपली संस्था आहे. कमीत कमी जॉईनिंग फी आहे आणि प्रोडक्ट देखील फास्ट सर्व्हिस आहे. म्हणून आपण स्वामिनी ही करायलाच पाहिजे. स्वामिनी बिझनेसची निवड का करावी? कारण ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही पद्धतीनं आपण काम करू शकतो. या संस्थेतून बिझनेस चालू करण्यासाठी काही कागदपत्राची आवश्यकता असते. मग बघा, तुम्हाला आधार कार्ड लागेल, मोबाईल नंबर लागेल, पॅन कार्ड लागेल आणि बँक पासबुकसुद्धा लागत असते. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे वारसदार सुविधा, की येथे संस्थेकडून वारसदार सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. बघा, हा जो कन्सेप्ट आहे, तुम्ही झिरोवर न येता तुमच्या वारसात देऊ शकता. आता तुम्ही ज्या रँकला असाल फ्रेंड, त्या रँकपासून पुढं तुम्ही जे नॉमिनी नाव दिलेलं आहे, तो नॉमिनी इथे करू शकतो. म्हणजे तुमच्या नॉमिनीला झिरोपासून इथे स्टार्ट करण्याची गरज नाही. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी लास्टपर्यंत 30 ते 35 मिनटं हा कन्सेप्ट जो आहे तो समजून घेतला आहे. मला तर वाटतं आहे तुम्हाला सर्वांना कन्सेप्ट समजलाच असेल. पण काही पॉईंट जर समजले नसेल तर तुम्ही ज्यांच्याही माध्यमातून या पॅनलवर आज आला असाल, त्यांच्यासोबत बसा, व्यवस्थित प्रॉपर पूर्ण समजून घ्या आणि डाऊट न घेता डिटेल्स घेऊन या कन्सेप्टला स्टार्ट करायचं आहे. आणि मी जास्त वेळ न लावता आपल्या स्वामिनी मोरया ग्रुपचे जे फाउंडर आहे त्यांना पहिले तर धन्यवाद मानेन की त्या व्यक्तीने आज मला प्लॅन प्रेझेंटेशनसाठी इन्व्हाइट केलं आहे. आणि त्यानंतर आजच्या या पॅनलवर सर्व व्यक्ती लास्टपर्यंत आहे झूम पॅनलवरती, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि नवीन व्यक्तीला एकच सांगेल की फ्रेंड्स, तुम्ही डाऊट न घेता डिटेल्स घ्यायचे आहे आणि या कन्सेप्टला सुरुवात करायची आहे. तुम्हाला या कन्सेप्टमध्ये येण्यासाठी वेल विशेष करेल. आणि इथेच माझे प्लॅन प्रेझेंटेशन संपलेले आहे. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय स्वामिनी.